रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. श्री भगवान नृसिंह भगवान की जय. हा केसर शिवडी, हा केसर शिवडी, घालुनिया स्तंभ फोडी, घालुनिया स्तंभ फोडी. ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून, माझे विठाई वाचून. करिता आठव, करिता आठव, धावुनिया घाली कव, घालुनिया धावुनिया घाली कव. ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून, माझे विठाई वाचून. तुका म्हणे गीती गाता, तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता, नामे द्यावी सायुज्यता. ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून, माझे विठाई वाचून. श्री नरसिंह भगवान की जय. आज भगवान नरसिंह महाराजांचा प्रगट सोहळा, प्रगट दिन सोहळा, जन्मोत्सव आज आहे. त्या निमित्तानं एक नैमित्तिक सेवा भगवान नरसिंह महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं थोडी काही सेवा करता आली ते करण्याचा आपण प्रयत्न करूयात. या सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान पांडुरंगाचे लाडके भक्त श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. ज्या अभंगाचा विचार करत असताना आजच्या या नैमित्तिक प्रवचनाच्या निमित्तानं त्याला साजेसा असलेला असा अभंग आपण चिंतनासाठी निवडला आहे. सर्वांच्या पाठांतरातला जरी नसला तरी बहुतेकांनी ऐकलेला असा हा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातून भगवान नरसिंहाचं जे प्रागट्य झालं ते का झालं, कशाच्या बळावर झालं आणि कसं झालं हे थोडं आपल्या समोर ठेवतात. हा केसर शिवडी, हा केसर शिवडी, घालुनिया स्तंभ फोडी. ऐसे कृपावंत कोण, माझे विठाई वाचून. करिता आठव, धावुनिया घाली कव. ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून. तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी सायुज्यता. ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून. तुकोबाराय अभंगातून तुम्हा मला काहीतरी सांगतात, तुमच्या आमच्याशी संवाद साधतात आणि आपल्याला विचारतात. तुकोबाराय प्रश्न सुद्धा करतात. ऐशी कृपावंत कोण, असं कृपावंत कोण आहे असा प्रश्न विचारतात. ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून हे सांगत असताना कैशी कृपावंत, तर हा केसर शिवडी, घालुनिया स्तंभ फोडी. थोडं अभंगाचं चिंतन करत असताना आपल्या लक्षात येईल की तुकोबाराय अभंगातून भगवान नरसिंह परमात्म्याचं झालेलं प्रागट्य, भगवान नरसिंह परमात्मा ज्या खांबातून प्रगट झाले, स्तंभातून प्रगट झाले, ते कशाच्या बळावर झाले, कशामुळे झाले, कुणासाठी झाले, त्याचं प्रयोजन काय याचा विचार आपल्याला त्या अनुषंगाने थोडा करावा लागेल. अभंगाचा विचार करता करताच आपण जन्मोत्सवाचाही विचार करणार आहोत. असं आहे, जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अधर्माचा त्या ठिकाणी प्रभाव जास्त वाढतो त्यावेळेला भगवान अवताराला येतात. आपल्याला माहिती आहे, बऱ्याच कृष्ण जन्माच्या प्रसंगी, राम जन्माच्या प्रसंगी आपण हा विचार करत असतो. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, तसंच हे भगवान नरसिंहाचं सुद्धा प्रागट्य आहे. आपल्याला माहिती आहे भगवान कुणासाठी अवतार घेतात, भक्तांसाठी भगवान अवतार घेतात, भक्तांना आलेलं संकट निवारण्यासाठी अवतार घेतात.
भगवंताचे जे मुख्य असे जे 10 अवतार आहेत, अंबऋषीसाठी जन्म 10 घेतले, नाही का? 10 जन्म भगवंताचे मुख्य आहेत, 10 अवतार भगवंताचे मुख्य आपल्याला माहिती आहे. आणि ते अवतार भक्तांसाठी. तुकोबारा तर म्हणतात, देव अवतार कोणासाठी घेतो? आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मच्छ कुर्मारी सुकर. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी भक्तांसाठी ते अवताराला येतो. आणि एक सांगू का, तो सहज येत नाही. तो सहज येत नाही. तो असा काही रिकामा बसलेला नाही. आपण बोलावं आणि त्याने यावं. आपली आर्त भक्ती बघितल्यानंतर तो येतो. आणि अनेक उदाहरणाहून जेव्हा जेव्हा भगवान इथे आले, ते तसे आले नाही. कुणाचा वध करायसाठी आले हे जरी खरं असेल तरी वध का करायचा, तर कुणाला त्याचा त्रास होते हे बघून भगवान आले. आपल्याला अनेक चिंतनातून ते माहिती आहे. मग या अभंगातून तुकोबराय जेव्हा म्हणतात, हा केसरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी, भगवान नरसिंह परमात्मा आजच्या दिवशी आले. ती कथा मी नंतर आपलं थोडं चिंतन झाल्यावर सांगणार आहोत. भगवान आलेत. तुकोबराय म्हणतात या अभंगातून कशाच्या बळावर आले, कशाच्या बळावर आले, किंवा नामचिंतनानं भगवान आले, हे गोष्ट खरी आहे. भगवंताचा धावा केल्यामुळे भगवान आले, ही गोष्ट खरी आहे. धावा केल्यानंतर भगवान येतोच येतो. हे 10 अवतार जरी बाजूला सोडले तर अनेक ठिकाणी आपल्याला माहित आहे, भगवंताचा धावा केला की पडता जडभारी दासी आठवावा हरी. आपल्यावर संकट आलं की देवाचा धावा केला की देव येतो ना. द्रौपदीसाठी आला, भीमासाठी आला, अहो त्या गजेंद्रासाठी आला. माहिती आहे ना, गजेंद्र तो हस्ती अति सहस्त्र वर्षे जळा माझी नकरे पिढीला, त्याच्यासाठी आला. भगवान धावत येतोच येतो. मग तो येतो म्हणजे कसा येतो? धावत येतो. हे बघा, गती वाढते धावल्यानं. गतीने येतो, लवकर येतो. अहो द्रौपदीनं हाका मारल्या तो आला नाही. द्रौपदी म्हणतो, देवा कुठं गुंतला, कुठे गुंतला अशी द्वारकेच्या राया, देवा कुठे गुंतला. तेव्हा देव सांगतो, द्रौपदी अगं तू मला आता हाक मारली ना, आतापर्यंत तू सर्वांना विनंती करत होती माझं रक्षण करा. तू जेव्हा मला कृष्ण म्हटलं तेव्हाच मी तुझ्याजवळ आलो. आलो काय, मी स्वतः तुझे वस्त्र बनवलो. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्राने वस्त्र कैसी आली माऊली. अशा प्रकारे हा धावून येतो महाराज. कुणासाठी धावून येतो, का धावतो? भक्तांच्या कैवारासाठी तो धावून येतो. अहो अनेकदा तो कष्टही भोगतो. आपल्याला माहिती आहे ना, भक्ताच्या कैवारे, भक्ताच्या कैवारे कष्ट लिस विठ्ठली, नाही का? भक्तांच्या कैवार, भक्तांचं रक्षण करण्यासाठी भक्तांच्या कैवारे कष्ट लिस विठ्ठले, अंबरशी कारणे जन्मदा घेतली. अशा ह्या अवताराच्या अनेक कथा आपल्याला माहिती आहे. मच्छ कुर्म वराह, त्यातला हा नृसिंह अवतार आज आहे. भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान धावून येतो भक्तासाठी. म्हणून तुकोबारा या अभंगामधून म्हणतात की बाबा रे, भगवंताचं गीत गा, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. देवाचं नामस्मरण कर, नामस्मरण कर. सोपं साधन आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धनी घेत असे. सोपं साधन आहे. या हाके सरसी उडी या अभंगामध्ये तुकोबारा 4थ्या चरणामध्ये, शेवटच्या चरणामध्ये तेच सांगतात की तुम्हाला भगवान पाहिजे का, भगवंताचं नामस्मरण करताय का, तो धावून तर येईलच येईल. पण काय देईल? मोठं, सर्वात मोठं फळ काय देईल? नामे द्यावी सायुज्यता, नामे द्यावी सायुज्यता, नामे द्यावी सायुज्यता. तुका मने किती गाता, तुका मने किती गाता, नामे द्यावी सायुज्यता, नामे द्यावी सायुज्यता, नामे द्यावी सायुज्यता. तुकोबारा म्हणतात त्याचं जर गीत तुम्ही गायलं, भगवंताच्या नामाचा जर तुम्ही उच्चार केला, त्याचं गीत जर तुम्ही गात गेला महाराज, तर काय होईल? नामे द्यावी सायुज्यता. तो सायुज्य
नावाची मुक्ती आपल्याला देतो. आता तुम्हाला ते खोलात जायचं नाही. 4 प्रकारच्या मुक्ती आहे. सलोकता, समीपता, नाही का, समीपता आहे, सलोकता आहे. त्यानंतर आपली सर्वात चौथी मुक्ती सायुज्यता. आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलं आहे की 4ही मुक्ती मिळतात. तिने मुक्ती 4ही साधिल्या, तिने मुक्ती 4ही साधिल्या. 4ही मुक्ती साध्य होतात. त्यातली सर्वात श्रेष्ठची सायुज्यता मुक्ती. तुकोबाराय म्हणतात त्याचं जर गीत गायलं, देवाचं जर नामस्मरण केलं तर आपल्याला चौथी मुक्ती प्राप्त होते. तुका म्हणे गीत गाता नामे द्यावी सायुज्यता. पण केव्हा, कसं, तर ते जसं भक्त प्रल्हादासाठी नरसिंह भगवान आले महाराज तशाप्रमाणे. पण त्यासाठी करावं काय लागतं? जसं भक्त प्रल्हादानी सतत आणि सतत 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 भगवंताच्या धावा केला म्हणजे नामस्मरण केलं. तसं नामस्मरण केलं तर तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, करिता आठव, करिता आठव, घालोनिया धावोनिया गाली कव, धावोनिया गाली कव, धावोनिया गाली कव. तुकोबाराय म्हणतात त्याचा जर आठव केला, त्याचं नामस्मरण केलं, त्याचं स्मरण केलं तर तुम्हाला धावून येतो आणि प्रेमाने धावून येतो. अहो अनेक प्रमाण आहे. किती प्रमाण सांगू तुम्हाला? धावतच येतो तो, थांबतच नाही, उभाच आहे ना तो. मागे मी एकदा बोललो होतो ना, हा पांडुरंग परमात्मा उभा काय, काही देव झोपलेले आहेत, काही बसलेले आहेत, आहे की नाही? हा उभा आहे कारण याला आवाज दिल्यावर लगेच धावता आलं पाहिजे म्हणून उभा आहे. जाऊ द्या, थोडा वेगळ्या अर्थाने विचार करताना आपल्या लक्षात येईल की हा देव धावत येतो. भगवान विष्णू आपलं अवताराचं प्रयोजन करत असताना नरसिंह अवतारामध्ये कसे आपल्याला आलेत आपल्याला माहिती आहे. तुकोबाराय म्हणतात, घालून या स्तंभ फोडी, हाके सरशी उडी, घालून या स्तंभ फोडी. हे अवताराचं चिंतन करण्याच्या अगोदर मी आपल्याला 3ऱ्या चरणावर घेऊन गेलो होतो. करिता आठव, करिता आठव, धावण्या घाली कव, धावतो आणि मिठी मारतो. महाराज तुकोबारांचं एक प्रमाण मला आठवलं, मोहे धावे गाली पाना, मोहे धावे गाली पाना, माफ करा, मोहे धावे गाली पाना, नाव घेता पंढरी राणा, नाव घेता पंढरी राणा, नाव घेता पंढरी राणा, मोहे धावे गाली पाना. धावतो महाराज, प्रेमाने मोहाने धावत येतो. कधी धावत येतो? करिता आठव. अभंगाच्या या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, करिता आठव, धावण्या घाली कव, धावत येतो आणि मिठी मारतो. संकट समय कधीही तुम्ही असू द्या, तुमच्यासाठी तो धावून येतो, असं तुकोबाराय अभंगातून सांगतात. तुकोबाराय म्हणतात एवढं सोपं साधन नामचिंतनाचं आहे, एवढं सुलभ साधन नामचिंतनाचं आहे. आणि काही न करता कुठलंही जप तप अनुष्ठान अष्टांग साधन योग याग काही न करता सोप फुकाचं नामस्मरण जर देवाचं घेतलं, नारायण नारायण विठ्ठल विठ्ठल हरी हरी रामकृष्ण हरी जर म्हटलं, काही पैसा लागत नाही म्हणायला. हे नामचिंतन जर केलं, या नामाचा जप केला तर महाराज हा धावून येतो. एवढं कृपावंत या जगतामध्ये ब्रह्मांडामध्ये कोणी आहे का, असा प्रश्न तुकोबाराय अभंगातून करतात. तुकोबाराय म्हणतात, असं माझ्या भगवान विष्णू सारखं पांडुरंगासारखं दुसरं कोणी दैवत आहे का? तुकोबारायांनी या 2ऱ्या चरणामध्ये प्रश्न केला. ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण. तुकोबाराय म्हणतात, ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण. एवढं कृपावंत का काही न देता, त्याला काहीच नको, हो काहीच नको. तुमचं धन नाही, धान्य नाही, तुमचं काहीच त्याला नको. फक्त नामचिंतन त्याचं जर केलं, नाम संकीर्तन,
फक्त त्याचा नामाचा जप केला महाराज. तुकोबारा म्हणतात ना, दुसरं काहीच नाही. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि नका पडू गाबाळाचे बरी, त्याच्या हे धोरी ना. दुसऱ्या साधनात जाऊ नका बरं. नाना साधनाच्या केल्या अनेक प्रमाणे आहे, आपल्याला माहिती आहे. फक्त भगवंताचं नाम चिंतन केलं तर तुकोबारा म्हणतात भगवान धावून येतो. आहे का असं दुसरं कोणतं तरी साधन तुमच्याजवळ, किंवा दुसरा कुठला तरी मार्ग, किंवा दुसरा कुठला देव? तुकोबारांनी प्रश्न केला, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, माझ्या पांडुरंग परमात्म्याशिवाय असा दुसरा कोणीही देव नाही, म्हणजे असा कोणीही दैवत नाही. म्हणून त्याचं भजन करावं. तुका म्हणे किती गाता, नामे द्यावी सायुज्यता. महाराज असं कुठे घडलं सांगा ना आम्हाला. ते तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगतात की अरे बाबा असं घडलं विचारतोय, तुम्हाला माहिती नाही. भक्त प्रल्हादासाठी माझा देव हा केसरसी उडी, हा केसरसी उडी, हा केसरसी उडी, हा केसरसी उडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण. हा केसरसी उडी, घालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण, माझे विठाईवर. तुकोबारा म्हणतात देव हाक मारून देवाने उडी घातली आणि त्या ठिकाणी स्तंभातून प्रगट झाले. असं नरसिंह भगवान त्याच्या प्रागट्याचं वर्णन तुकोबारा या अभंगामध्ये करतात. आपल्याला थोडं जयंतीच्या निमित्ताने चिंतन करायचं आहे. अभंगाचं थोडं चिंतन झालंय, जयंती निमित्ताने या अभंगाचं चिंतन त्याला आपल्याला असं समन्वय साधून पुढे करायचं आहे. आपल्याला माहिती आहे, आता हा अभंग म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं की नरसिंह भगवान स्तंभातून प्रगट झाले. त्यामागची कथा काय आहे, का प्रगट झाले वगैरे याचं चिंतन असं आहे. भगवान नरसिंह परमात्मा वैशाख कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी प्रगट झाल्याचे इतिहास आहे, कथा आहे. भगवान किती वाजता प्रगट झाले? माध्यान्ही 12 वाजता भगवान प्रगट झाले. परंतु काही लोकांच्या मते किंवा आपल्याला असं वाटतं की भगवान संध्याकाळच्या वेळेस, सायंकाळीच्या वेळेस प्रगट झाले. पण असं सांगितलं जातं की भगवान दुपारी प्रगट 12 वाजता प्रगट झाले आणि सायंकाळी 6-7 वाजता म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी भगवंताने भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला, अशी कथा आहे. आता मुळात हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हाद, भगवान नरसिंह आणि हा अभंग याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतो, ज्यावेळेला पृथ्वीवरती दैत्याने थैमान घातलं, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचे 2 भाऊ, हिरण्याक्षाचा त्या ठिकाणी भगवंताने वध केला. हिरण्याक्षाचा वध केला ती वेगळी कथा आहे. पण या हिरण्याक्षाचा आपल्याला धाकट्या भावाचा वध केल्यामुळे हिरण्यकश्यपूला खूप राग आला आणि त्याने देवांचा बदला घेण्याचं ठरवलं. दूर कुठंतरी गिरीकपाटी गेला, अनेक वर्ष तप आणि अनुष्ठान केलं. महाराज एवढं अनुष्ठान केलं असं म्हणतात, हिरण्यकश्यपू फक्त अंगठ्यावरती उभा राहिला, अंगठ्यावरती, आणि कित्येक वर्ष तप केला. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. अशी परिस्थिती झाली की त्याच्या तपाच्या बलानं त्याचं एवढं सामर्थ्य वाढलं. शारीरिक जर बघाल तर त्याचं हाडच हाडं राहिली महाराज. सर्व मांस निघून गेलं. किडे, कृमी, कीटक, काय सर्व पक्षी किडे मुंग्यांनी त्याला खाऊन टाकलं. नुसतं हाड राहिले. पण तरीही त्याची तपश्चर्या चालू होती. दानव होता, राक्षस होता. मी मागेही सांगितलं होतं, तप करणारे हे सुद्धा राक्षस असू शकतात, राक्षस सुद्धा तप करतात. तेव्हा त्यांनी तपाच्या बलावरती ब्रह्मदेव प्रसन्न झाला. ब्रह्मदेव येऊन उभा राहिला. हिरण्यकश्यपू, अरे काय तू अवस्था करून घेतली? ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलमधलं पाणी त्या हिरण्यकश्यपूच्या अंगावरती टाकलं. हिरण्यकश्यपूला सुवर्ण कांती प्राप्त झाली. आणि मग ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला म्हटलं, माग, मला काय मागायचंय? त्यावेळेला हिरण्यकश्यपूने सांगितलं, ब्रह्मदेवा मला अमरत्व पाहिजे, मी कधीच मरू नये. ब्रह्मदेव म्हणतो, अरे बाबा हे शक्य नाही. अरे मीच मरतो. ब्रह्मदेव म्हणतो, मीच तर, मला तरी कुठे अमरत्व आहे? अहो, माऊली नाडवाऱ्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ना, तया पुण्याचे पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे,
मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकी, इंद्र असो की ब्रह्मदेव असो त्यांनाही वापस यावं लागतं. तसं अमरत्व देऊ शकत नाही, पण तुला मरण येऊ नये किंवा मरण कुठल्या परिस्थितीत यावं त्यासाठी तू काही मला वर मागू शकतो. आणि मग त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने काही वर मागितले. आपल्याला माहितीये, मला मानवाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको, मला आत मरण नको, मला बाहेर मरण नको, मला खाली मरण नको, मला वर मरण नको, असे सर्व वर मागितले. ब्रह्मदेवाने सर्व वर तथास्तु म्हणून सांगितले आणि सांगितलं, ठीक आहे, तू जेवढे वर मागितले तेवढे मी तुला देतो आहे. हिरण्यकश्यपूला आता वाटलं, आता मात्र आपल्याला मारणारच कोणी नाही, हो यापेक्षा दुसरं राहणार कोण, मला कोणीही मारणार नाही असं त्याला वाटलं. आणि शेवटी दैत्य महाराज दानव आहे ना, त्याने त्या ठिकाणी देवावरती विजय मिळवणं सुरू केलं. सर्वत्र पृथ्वीवरती त्यांनी आपलं राज्य त्याने प्रस्थापित केलं. सर्वाचा तो राजा बनला. आणि देव आता दैत्य होता, त्या कारणाने महाराज सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी परास्त करण्याचं ठरवलं. आणि मग त्याच्या मनात असं आलं की आता आपण मरणारच नाही, मग आपणच देव आहे ना. मग त्यांनी स्वयंघोषित देव झाला, स्वयंघोषित देव. पुढे असं झालं, हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी प्रल्हाद नावाचे हरिभक्त असणारे भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या आणि कदायूच्या पोटी जन्माला आले. भक्त प्रल्हाद जन्मताच महाराज जन्मापासूनच भक्त प्रल्हादांना हरिभजनाची आवड, हरिनामस्मरणाची आवड. दैत्य कुळामध्ये जन्माला आले भक्त प्रल्हाद, पण भागवत भक्त. म्हणून मी सांगतो ना, कुळाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही. हरिभक्त बनण्यासाठी, भागवत भक्त बनण्यासाठी, माणूस साधू संत महात्मा होण्यासाठी जात आणि कुळ हे कुठेही लागत नाही. इथे राक्षसांच्या कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आले महाराज. आता भक्त प्रल्हाद मोठे झाले, थोडे मोठे व्हायला लागले. आता शिक्षणाला पाठवायचं, मुलं मोठे झाली की आपण टाकतो ना शाळेत, नाही का, चांगल्या शाळेत टाकावं असं आपल्याला वाटते. तसं आता राजा जो आहे हिरण्यकश्यपू आपल्या भक्त प्रल्हादाला शाळेत टाकलं, गुरूंकडे टाकलं आणि आपली विद्या शिकवा, आसुरी विद्या शिकवा, राजकारणाचे धडे द्या, हे सर्व सांगितलं. भक्त प्रल्हाद आपले शिकायला लागले महाराज. आणि मग काही दिवसांनी हिरण्यकश्यपूने आपल्या जसं आपण विचारतो ना आपल्या मुलाला, का रे बाबा काय चाललंय शाळेत, दाखव वही तुझी, काय शिकला, होमवर्क करतो की नाही व्यवस्थित, तसं हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला विचारलं, का रे प्रल्हादा काय शिकलास शाळेत, काय शिकवतात गुरुजी, बरं तुला ते शिकवतात त्यातलं काय सर्वात जास्त आवडते. भक्त प्रल्हादाने सांगितलं, मला फक्त एकच आवडते. म्हणजे काय आवडते, मला नारायण भगवान आवडतो, मला विष्णू भगवान आवडतो. आवडे हे रूप गोजिरे सगुण, नाही का, तू कुवार आहे म्हणतात तसं. दुसरं मला काहीच आवडत नाही, फक्त आणि फक्त मला भगवान विष्णू आवडतात. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला खूप राग आला. त्यांनी तळक गुरुजींना बोलवून घेतलं, का हो गुरुजी, एवढी कोचिंग क्लासची फी भरली आणि मुलांना काय शिकवता. अर्थात त्या ठिकाणी गुरुजी आले. गुरुजींनी सांगितलं, अहो राजेसाहेब, मी असं शिकवलंच नाही. बरं ठीक आहे, आता घेऊन जा पुन्हा मात्र याने देवाचं नाव घेऊ नये, माझंच नाव घेतलं पाहिजे आणि आपल्या आसुरी शक्ती त्याला शिकवा. हे काय शिकवायला लागला. पुन्हा आणखी प्रल्हाद गेले महाराज. प्रल्हाद शिकत होते, गुरुजी शिकवायचे ते शिकत होते, पण इतरत्र वेळेस फक्त आणि फक्त नारायण 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 नारायण. पुन्हा एकदा भक्त प्रल्हाद आले. हिरण्यकश्यपूने प्रेमाने जवळ बोलावलं, मांडीवरती बसवलं आणि विचारलं, प्रल्हादा का रे, आता सांग बघ काय शिकला. म्हणे मी भगवंताचं रूप कसं आहे, भगवंत काय आहे हे शिकलो. असं म्हटल्याबरोबर रागला, काय रे तुझं भगवंत भगवंत भगवंत, कोण भगवंत. म्हणे भगवान विष्णू, त्याचाच जप केलं पाहिजे, त्याच्यामुळं तुम्ही आहे, त्याच्यामुळे. असं म्हटल्या राग आला. हिरण्यकश्यपूमुळे भक्त प्रल्हादाला ढकलून दिलं. भक्त प्रल्हाद खाली पडले. पुन्हा भक्त प्रल्हादामध्ये कुठलाही बदल नाही.
नारायण 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 सदैव जप करायचे. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या सर्व सैन्याला बोलावलं आणि सांगितलं, याला शिक्षा करा. जोपर्यंत हा नारायण म्हणणं बंद करत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा करा. अनेक प्रकारच्या शिक्षा केल्या आपल्याला माहिती आहे. सर्पपाशामध्ये टाकलं, डोंगरावरून ढकलून दिलं, पाण्यात फेकलं, अनेक शिक्षा, 14 प्रकारच्या शिक्षा केल्याचं वर्णन आहे भागवतामध्ये. आपल्याला माहिती आहे होळी विशेषमध्ये मी सांगितलं होतं. प्रल्हादाची आत्या असलेली होलिका, तिला अग्नीचं भय नव्हतं म्हणून ती अग्नीत घेऊन बसली. त्या ठिकाणी सुद्धा भक्त प्रल्हाद त्यातून सही सलामत बाहेर आले. कशामुळे? कारण भक्त प्रल्हाद नेहमी भगवंताचं नामस्मरण करत होते. तुका म्हणे गीती गाता सदैव देवाचं नामस्मरण, सदैव देवाचं स्मरण करिता आठव. हे दोन्ही चरण, या अभंगाचं हे दोन्ही चरण लक्षात घ्या. करिता आठव, सदैव स्मरण करत होते. तुकोबारा एक अभंगावर म्हणतात बघा, सदैव भगवंताचं नाम परितो स्मरे मणी नारायण, परितो स्मरे मणी नारायण. प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी. परितो स्मरे मणी नारायण. सदैव देवाचं नामस्मरण करायचं. शेवटी सर्व शिक्षा झाल्या महाराज, तरी प्रल्हादाचं रक्षण देव करतोय. प्रल्हादाला काहीच होत नाही. विष पाजलं, विष प्रयोग केला, पर्वतावरून ढकललं, हत्तीच्या पायदळी दिलं, अग्नीत बसवलं, सर्व झालं, तरी भगवान प्रल्हादाचं रक्षण करतो. हे सर्व बघितल्यावर खूप राग याला आला हिरण्यकश्यपूला. एक दिवस त्याने हिरण्यकश्यपूने त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं, का रे प्रल्हादा, अजूनही तू नारायणच नारायणच म्हणतो? हो अजूनही नारायणच. तुला एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, तरी तुला काही होत नाही. असं बल तुझ्या अंगामध्ये काय आहे? भक्त प्रल्हाद म्हणतात, होय, बल कोणाचं बल आहे? हे त्या भगवान विष्णूचं बल आहे. मी जगतो, मी जिवंत आहे किंवा तुम्ही जिवंत आहे, हेही फक्त आणि फक्त माझ्या भगवंताची कृपा आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही. असं म्हटल्यावर हिरण्यकश्यपूला आणखी राग आला आणि म्हणतो, तू ज्या भगवंत 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 नारायण 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 म्हणतो ना, आहे कुठे तो नारायण? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात, भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूला म्हणतात की बाबा तात, हा सर्वत्र आहे हो. विठ्ठला जळी स्थळी भरिला, रिता ठावा नाही उरला. सर्वत्र देव आहे, सर्वत्र देव आहे. जनी वनी अवघा देव, सर्वत्र देव आहे असं त्यावेळेला म्हटल्यानंतर मग मात्र हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने विचारलं, या खांबामध्ये देव आहे का? आणि मग भक्त प्रल्हादाने सांगितलं, हो हो, या खांबामध्ये सुद्धा देव आहे. मग काय झालं महाराज? दुर्जन असलेल्या हिरण्यकश्यपूने त्या खांबावरती लात मारली आणि लात मारल्या भगवान नरसिंह परमात्मा त्यावेळी प्रगट झाले. एकनाथ महाराज अभंगामध्ये वर्णन करतात, स्तंभी नर हरी प्रगटला, स्तंभी नर हरी प्रगटला. दुर्जन तो लात मारी खांबावरी, दुर्जन तो लात मारी खांबावरी. स्तंभी नर हरी प्रगटला. आणि मग लात मारल्या गालवणीया स्तंभ फोडी, स्तंभातून अक्रार विक्रार खूप मोठा आवाज करत हाके सरसी उडी. भगवान विष्णू एका आगळ्या वेगळ्या भीतीदायक अशा रूपामध्ये त्या स्तंभातून प्रगट झाले. आणि भगवान ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला मात्र सर्वत्र हाकार उडाल्याची स्थिती झाली. नरसिंह परमात्मा खांबातून प्रगट झाले आणि भगवंताचं रूप जर बघितलं तर वेगळंच रूप, आगळं वेगळं रूप महाराज. धड नराचं आहे, मात्र वरचं शिर हे सिंहाचं आहे. वाघनखे आहे पूर्ण, हातामध्ये नख, आकरा विकार चेहरा, जटा, त्या ठिकाणी दाढी, लाल असे तंबोड असे डोळे, अकराळ विकराळ रूप. आणि भगवंताचा आवेश प्रगट झाल्याबरोबर संबंध हिरण्यकश्यपू सर्वांना आश्चर्य वाटलं, आहे तरी काय आणि हे कधी प्रगट झाले, ही वेळ काय होती याचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी नामदेव महाराज, नाथ महाराज आणि तुकोबारांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलं आहे. तुकोबारा म्हणतात, धावण्या हरी आडवा तो घेतीला.
दुर्जनानं लात मारली, तो प्रगट झाला. आणि ती वेळ कोणती होती नामदेवराय वर्णन करतात. तो दिवस कोणता होता, ती वेळ कोणती होती. अवतार वेळा वैशाख मासी, अवतार वेळा वैशाख मासी, चतुर्दश संदिशी अर्धबिंबी, चतुर्दश संदिशी अर्धबिंबी. आणि मग अशा प्रकारे मानव शरीर सिंह, वदन हरी, गुरगुर तो करी देवराव. गुरगुर गुरगुर सिंहाचा गुरगुर तो करायला लागला. आणि मग भगवान प्रगट झाले. भगवान नरसिंह भगवान की जय. असे नरसिंह भगवान प्रगट झाले. 12 वाजता प्रगट झाले आणि घनघोर युद्ध सुरू झाला. महाराज, घनघोर युद्ध सुरू झालं. कारण हिरण्यकश्यपूचे वर देवाला माहिती ना काय काय वर दिलेले आहेत ब्रह्मदेवानी. दुपारी 12 वाजता मारताच आलं नसतं. कारण दुपारी 12 वाजता मारलं मरणारच नाही ना, कारण वर होता ब्रह्मदेवाचा. मग घनघोर युद्ध झालं. एवढं युद्ध झालं, एवढं युद्ध झालं. हिरण्यकश्यपू आणि भगवान नरसिंह परमात्मा युद्ध चाललं. संध्याकाळी 6:30 सूर्यास्ताची वेळ झाली. भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्यपूला जवळ ओढलं. महाराज जवळ ओढलं, आतून बाहेर घेतलं. बाहेर न जाता उंबरठ्यावर घेतलं. उंबरठ्यावर भगवान उभे आहेत. त्याला उचलून घेतलं आणि आपल्या मांडीवरती ठेवलं. आता भगवान म्हणतात, हिरण्यकश्यपू आता कुठे आहे तू? आत आहे का बाहेर आहे? म्हणे मी आतही नाही बाहेरही नाही. वर आहे की खाली आहे? वरही नाही खाली नाही, मांडीवरती आहे. मी नर आहे की पशु आहे? नरही नाही पशु नाही. आणि महाराज, माझ्याजवळ काही शस्त्र आहे का? शस्त्रही नाही, अस्त्रही नाही. सायंकाळची वेळ आहे. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूला त्या समयी उंबरठ्यावरती आपल्या मांडीवरती घेऊन आपल्या शस्त्राने त्याच्या पोटामध्ये शस्त्र खुपसली आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला. ज्या कामासाठी भगवान आले होते ते काम झालं. आणि भगवंताचा आवेश, महाराज, भगवंताचा क्रोध त्यावेळेचा वेगळा होता. कारण यांनी भक्त प्रल्हादाला माझ्या त्रास दिला. माझ्या भक्ताला, माझ्या जवळच्या भक्ताला अशा प्रकारचा दिलेला त्रास आणि त्याचा बदला घेण्यासाठी मग भगवान विष्णूने त्याचं पोट फाडलं, उदर फाडलं. शस्त्र नाही काही नाही, शस्त्राने न मरे ऐसा वर होता, म्हणून नावे त्याचा अंत केला. वर राखून वध केला पायी, दासाची नवाई वाढवीत. आणि मग हिरण्यकश्यपूचा वध करून आपल्या भक्ताचं महत्व त्या ठिकाणी देवाने वाढवलं. भक्त प्रल्हादाला राज्यावरती बसवलं. राज्य बैसवला प्रल्हाद केली जगी ख्यात नामा म्हणे. आणि मग अशा क्रोधयुक्त नरसिंह भगवंताला आता शांत कोणी करायचं म्हणून देव घाबरले. देव म्हणतात, लक्ष्मी माते तुम्ही जा आता त्यांना शांत करा. लक्ष्मी माता गेली. पण भगवंताचा अवतार बघून लक्ष्मी सुद्धा वापस आली. महाराज म्हणे आता मला शांत करता येणार नाही. अरे शांत जर झालं नाही तर या जगताचं काय होणार? म्हणून भक्त प्रल्हादाला विनंती केली, भक्त प्रल्हाद जा देवाला शांत करा. अहो सिंहाच्या मुलाला कुठे सिंहाची भीती असते का? देवाच्या बालकाला, आमच्या भक्त प्रल्हादाला देवाची भीती कुठे आहे? महाराज भक्त प्रल्हाद गेले आणि देवाला सांगितले, देवा शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, आम्हाला कृपादृष्टी आमच्याकडे न्याहाळा. नरसिंह भगवंताची जशी प्रार्थना भक्त प्रल्हादाने केली. भक्त प्रल्हादाला नरसिंह भगवंतानी जवळ घेतला, आपल्या मांडीवरती बसवलं महाराज. आणि प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरायला लागले. कारण भक्तावर तर देवाचं प्रेम, विशेष प्रेम आहे. आणि मग आपलं नामचिंतन करणारा भक्त प्रल्हादाला जवळ घेतलं आणि विचारलं, भक्ता माग, तुला काय मागायचं आहे? म्हणजे देवा मला काही नको, हे राज्य तुला दिलं. नको मला राज्य, मला काय करायचं आहे राज्याचं? पण तरी भक्त प्रल्हाद राज्यावरती देवाने बसवले. आणि मग भक्त प्रल्हादाने मागितलं, देवा अरे मला तर तू प्राप्त झाला, परंतु माझ्या वडिलांनी आयुष्यभर तुझा विरोध केला, पण त्यालाही मुक्ती दे. तुम्हाला सांगू, वैराला सुद्धा मुक्ती देणारा फक्त आणि फक्त आमचा भगवान आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ऐशी कृपावंत कोण, ऐशी कृपावंत कोण. भक्त प्रल्हादाच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपूला सुद्धा त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त झाली. तुकोबाराय हे सर्व चरित्र बघितल्यानंतरच तुकोबाराय म्हणतात, नामचिंतन करणाऱ्या माझ्या भक्ताचा तो उद्धार करतो, त्याला साहित्यता मुक्ती देतो. पण ज्यांनी विरोध केला, वैर केलं,
त्याच्या सांगण्यावरून त्यालाही मुक्ती दिली. म्हणून तर असं कृपावंत दुसरं कोणतंही दैवत नाही. म्हणून ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. अशा प्रकारे नामचिंतनाच्या महात्म्यानं त्या ठिकाणी भगवान प्राप्त होतो, भगवान प्रसन्न होतो, भगवान धावून येतो. नरसिंह भगवंताच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने, या जन्मोत्सवाच्या निमित्तानं, जन्माच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं तुम्हा मला या ठिकाणी हाच मौलिक संदेश आहे की पापी अभक्त दानव आपल्यावरती काहीही सूट भोगत असला तरी आपण नैतिकतेने वागून त्या ठिकाणी त्याचं जर नामस्मरण केलं तर भगवान नरहरी, भगवान नरसिंह आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावरती कृपा करतील. आता खरं पाहिलं तर आपलं युद्धाचं सावट आपल्यावरती आहे आणि या प्रसंगी भगवान नरसिंहाची आपल्यावर कृपा होईल. भगवान नरसिंहाने जसं क्रोधानं आवेशानं त्या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, तसं नरसिंहाच्या रूपानं आपलं सैन्य सुद्धा त्या सीमेवरती आज आहे आणि त्या पाखड्यांचा बंदोबस्त करून त्यांचा त्या ठिकाणी कायमचा बंदोबस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. भगवान नरसिंह आपल्या भारतभूवरच्या सर्वांवरती कृपा करतील आणि हे संकट सुद्धा त्या ठिकाणी दूर होईल. तेव्हा हा केसर शिवडी घालुण्या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, या अभंगावरचं चिंतन आणि थोडं नरसिंह जयंतीच्या निमित्तानं भगवान नरसिंहाच्या प्रागट्याचं चिंतन आपण आज करण्याचा प्रयत्न केला. हे चिंतन भगवान नरसिंहाच्या चरणी आपण समर्पित करून सर्वांना नरसिंह जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतोय. सर्वांनी एकदा पुंडलिक वरदे म्हणून आपण थांबूया. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.